सध्या बारवी धरणाने तळ गाठला असल्याने या धरणाच्या परिसरातील कान्होल, काचकोली, मोहगर या ठिकाणी माती माफियांनी हैदोस घातला असून राजरोजपणे धरणात पोकल्यान जेसीबीच्या सहाय्याने मातीचे उत्खनन सुरू असून त्याची निर्यात कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमधील उद्योजकांना केली जात असून सुमारे 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या उत्खननाकडे बारवी धरण यंत्रणा आणि महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल कोणाच्या खिशात जात आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहे। मुंबई ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने धरणाची उंची वाढवण्यासाठी परिसरातील सुमारे 10 ते 12 गावे वाड्यात स्थलांतरित केल्या। त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले। पाणीसाठा दूषित होऊ नये यासाठी धरणात अनधिकृत प्रवेश करून मासेमारी करणे यावर निर्बंध घालण्यात आले, परंतु धरणाचे सुरक्षिततेबाबत आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याने सध्या कोरडे ठाण पडलेल्या धरणात माती माफिया रात्रंदिवस यंत्रणांच्या सहाय्याने मातीचे उत्खनन करून आपली तहान भागवण्यासाठी येणाऱ्या वन्य प्राण्यांना धोका निर्माण झाला असून त्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे। शिवाय दररोज हजारो ब्रास उपसा होणाऱ्या मातीची एक प्रकारे तस्करी होत असताना वनविभागाच्या सुमारे 2 किलोमीटर जागेतून पळवाट काढत या मातीची वाहतूक करत असून कोणतीही यंत्रणा ही माती तस्करी रोखण्यासाठी पुढे येत नसल्याने यामागे सूत्रधार कोण आहेत? शिवाय बारवी धरणातून दररोज हजारो ब्रास मातीची तस्करी होत असताना त्यांनी संबंधित मालकावर मातीची चोरीचा गुन्हा दाखल का करत नाही? तसेच चोरट्या मार्गाने ही मातीची वाहतूक सुरू असताना महसूल विभागाने एकदाही रोखून दंडात्मक कारवाई का केली नाही? कदाचित महाराष्ट्र विकास महामंडळाने अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या संगमताने मातीची वाहतूक होत असली तरी शासनाची तिजोरी मात्र रिकामीच राहत असल्याच्या संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत।